21 तारखेपासून 7 तारखेपर्यंत त्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये होते आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही खास करून शहादा तालुक्यामध्ये आणि तळोदा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी अरुणोदय सिकल सेल एनिमिया तपासणी शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. त्या ठिकाणी आज संपूर्ण जिल्ह्यातले सर्व वैद्यकीय अधिकारी, DHO साहेब असतील, सिव्हिल सर्जन साहेब असतील आणि क्षयरोग अधिकारी असतील, हे सर्व उपस्थित आहेत. त्याचबरोबर सहसंचालक मुंबईहून देखील त्या ठिकाणी चौधरी साहेब देखील आलेले आहेत आणि संपूर्ण तालुक्यातले वैद्यकीय अधिकारी आणि ज्या परिसरामध्ये सिकल सेल एनिमियाचा प्रभाव आहे अशा भागातले सर्व ग्रामीण भागात आम्ही त्या ठिकाणी गाड्या पाठवून त्या ठिकाणी सर्व 0 ते 40 वयोगटातल्या माता भगिनींना त्या ठिकाणी आम्ही आणून घेतलेले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मास तपासणी या ठिकाणी आम्ही करतोय. मंदाना PSC ला आज त्याला मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात महिलांनी देखील त्याच्यात सहभाग नोंदवलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील जास्तीत जास्त महिलांचा सहभाग, लहान मुलांना देखील तपासणी होईल यासाठी आम्ही संपूर्ण जिल्हा वैद्यकीय अधिकारी असतील, सर्वच अधिकारी वैद्यकीय अधिकारी प्रयत्न करणार आहोत आणि जे काय आमचे सोशल वर्कर आहेत किंवा मग NGO आहेत यांची आम्ही त्या ठिकाणी मदत घेऊ, ग्रामस्थांची मदत घेऊ आणि संपूर्ण जिल्ह्यात 100% स्क्रीनिंग कशी होईल, तपासणी 100% सिकल सेल एनिमियाची कशी होईल, जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी किती रुग्ण बाधित आहे याची आकडा ह्या ठिकाणी मिळेल आणि त्या ठिकाणी सरकारकडे पाठवून आरोग्य विभागामार्फत त्याचं चांगलं नियोजन करून कायमचं उच्चाटन कसं करता येईल, समुपदेशन कसं करता येईल असं आम्ही त्या ठिकाणी ठरवण्यात. त्यासाठी आज मंदाना गाव त्या ठिकाणी हे अभियान आम्ही त्या ठिकाणी राबवलं. त्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. धन्यवाद. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आता आमदार महोदयांनी सांगितल्या यानुसार दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या काळामध्ये सिकल सेल अभियानाची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. 5 टप्प्यामध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये तपासणी करणे, समुपदेशन करणे, उपचार करणे आणि अनेक प्रकारचे इतर सिकल सेलच्या सेवा देणे याचा यामध्ये उल्लेख हे आहे. परंतु एक सांगायची या सिकल सेल अभियान निमित्त सांगायची गोष्ट म्हणजे की आपला आदिवासी बहुल जिल्हा असल्या कारणाने सिकल सेलच्या संदर्भात जे काही जास्ती रुग्ण आढळून येतात याच्यासाठी पूर्ण जिल्ह्याची आरोग्य तपासणी, सिकल सेल तपासणी होणं आवश्यक आहे. कारण पूर्ण नागरिकांची तपासणी झाल्याशिवाय आपल्याला सिकल सेल आजारावरती प्रतिबंध करण्यासाठीच्या ज्या विविध उपाययोजना आरोग्य खात्यामार्फत आपण राबवत असतो, तर याच्यासाठी आपल्याला एक मूळ स्वरूप प्राप्त होईल आणि या आजारावर जो आपल्या महाराष्ट्रामध्ये 16 आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये हा आजाराचं जे काही प्रमाण जास्त आहे याच्यावर प्रतिबंध घालणं सोयीचं होईल. या मोहिमेच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या जिल्ह्यातील जवळपास 7,51,000 नागरिकांची तपासणी या निमित्ताने करण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास आपण 1400 टीम यासाठी तैनात केलेल्या आहेत. तालुका निहाय, प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय, उपकेंद्र निहाय आमचे सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका आणि इतर आशा कर्मचारी या सर्वांना याच्यासाठी आपण प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या पूर्ण एक मोहीम कालावधी व्यतिरिक्त जवळपास 2 महिन्यामध्ये पूर्ण जिल्ह्यातील नागरिकांची सिकल सेल तपासणी करून घ्यायचा आमचा मानस आहे. तर या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की या तपासणी, या आजाराची तपासणी, सिकल सेलची तपासणी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र किंवा आशा कार्यकर्ते यांच्याकडे किट उपलब्ध आहेत. तर सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण स्वतःची, आपल्या कुटुंबातील व्यक्तींची किंवा जे ऊसतोडी निमित्त बाहेर गेलेले असतील या सर्वांना जेव्हा होळीच्या वेळेला या ठिकाणी येतील ते सर्वांनी याची तपासणी करून घ्यायची आहे. एकही नागरिक या तपासणीपासून वंचित होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. कारण यामध्ये एकदा आपल्या जिल्ह्याची माहिती समजल्यानंतर वेगवेगळ्या उपाययोजनांसाठी आपल्याला नक्कीच याच्यासाठी कृती कार्यक्रम करण्यात येईल. यात मी शहादा तालुक्यासाठी विशेष सांगू इच्छितो की आपले लोकप्रिय आमदार माननीय राजेशदादा पाडवी सरांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आरोग्य विभागाला केलेलं आहे. त्यांच्या सहकार्यानेच आणि मार्गदर्शनानुसारच आम्ही मंदाना प्राथमिक आरोग्य केंद्र इथे आज कॅम्प घेतलेला आहे. त्या कॅम्पसाठी आपण बघत असाल की खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स भेटलेला आहे. आम्ही येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये मंदाना आणि अंतर्गत जे 4 आरोग्य केंद्र आहेत, उपकेंद्र आहेत यातील सर्व नागरिकांची तपासणी करून घेण्यासाठीचं नियोजन केलेलं आहे.